आमच्या बाप्पाची तयारी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आहे खूप काय काय आहे. आणि आता इथे थोड्याच वेळात आमचे बाप्पा सुद्धा येणार आहेत. तर गाईस, तुम्ही आमच्या घरातला मॉर्निंगचा रूम बघू शकता. इथे खूप सारी फुलं आलेली आहेत. गाईस, आम्ही ह्याच फुलांनी आणि ह्याच झाडाने गौराई तयार करतो आणि ते आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला मी फुल लावते. गाईस, हे आहे आमचं घर. मला मे मध्ये मी जेव्हा आलेली तेव्हा मला खूप ऊन लागत होतं. वरून मी बाहेरच नाही यायची. आणि आता मी अंगणातून काय घरातूनच बाहेर येते. पावसात भिजायला मस्त पाऊस पडत आहे आणि सगळीकडे झाड आहे. आणि मला सगळीकडे हिरवा हिरवा खूप छान वाटत आहे. गाईस, तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा झाड आहेत. किती छान व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता. आणि गाईस, मे महिन्यात त्या झाडाला आंबे येतात. आता तुम्हाला दिसत नसतील का की आता ऑगस्ट महिना चालू आहे. गाईस, हे आहे आमचं छोटंसं देवघर. आणि इथे कुलस्वामी सुद्धा आहे. चला मी आधी पाया पडते. आणि गाईस, आता मी तुम्हाला एक सरप्राईज दाखवते. आणि ते घरात कुणालाच नाही माहिती आहे. फक्त मला आणि माझ्या पप्पांना माहिती आहे. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. चला आता मी तुम्हाला ते सरप्राईज दाखवते. गाईस, ते सरप्राईज कसं आहे की आहे आमचा क्यूटचा बाप्पा. अरे बाबा, तुम्ही बघू शकता केवढा क्यूट आहे आमचा बाप्पा. आणि गाईस, हा पूर्ण व्हिडिओ गणपती बाप्पावरच आहे. चला आता आपण है ना. तर गाईस, आता आम्ही आमच्या बाप्पाची स्थापना करणार आहोत. आणि नंतर मोदक लाडू सुद्धा खाणार आहोत आणि भजन सुद्धा करणार आहोत. वरून तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तर गाईस, हे आहे बाप्पाचं घर. बघू शकता एवढं छान बाप्पाचं. आणि आता इकडे आमचे बाप्पा बसणार आहेत. बघू शकता इकडे खूप काय आहे. आणि इकडे सुद्धा लिहिलेलं आहे गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती तर गाईस, आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता पूजाची तयारी चालू आहे. गाईस,
रांगोळी काढलेली आहे, बघू शकता. आणि गाईस मी इथून सुद्धा खूप छान छान रांगोळी काढलेली आहे. गाईस आज गणपतीला माझी मम्मी, काकी आणि आजी माझ्या आणि बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवत आहे. तुम्ही बघू शकता केवढे छान झालेले आहेत मोदक. हे आहे शेंगा. ज्याला उकडीचे मोदक आणि शेंगा आवडतात त्या लोकांनी कमेंट मध्ये प्लीज सांगा. आणि तुम्ही आता मोदक आणि शेंगा खायला. चलिए हळूहळू ये.